नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहे आपल्या गावापासून 350 किलोमीटर दूर सोलापूर बीड हायवे वरती. तर मागच्या वेळेस आपण कपाशीची पाहणी केली होती आणि आता आपण 350 किलोमीटर दूर आलेला आहे, ते पण गव्हाची पाहणी करण्यासाठी. तर चला आता आम्ही तुम्हाला घेऊन जातो, बघूया तो प्लॉट. गव्हाचा प्लॉट बघण्यासाठी आपण जाणार आहे आता. तर चला. तर आता आपण गाडीमध्ये बसलेला आहे. इथून ते 50 किलोमीटर आहे बीड वरून. तर आता आपण तिथं जाणार आहे. नमस्कार मंडळी, आपण आज आलो आहे बीड जिल्ह्यातील नांदेवाली गावामध्ये. तर समोर शेतकरी दादा आहेत, त्यांना आपण आपला परिचय विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार. माझं नाव पवन जालिंदर तिटे, गाव नांदेवाली, तालुका शिरूर, जिल्हा बीड. तर आम्ही 350 किलोमीटरवरून फक्त तुमचा गहू बघण्यासाठी आलेलो आहे. तर या गावाविषयी आम्हाला काय सांगणार आहे? हो चला मॅडम, मी सांगतो तुम्हाला. तर हे सर आपण इथं 2 एकर गहू लावलेला आहे, न्यू जर्सी कंपनीचा 22 नंबरचा. अच्छा, 22 नंबरचा आहे न्यू जर्सी सीड्स कंपनीचा. हो. तर या गावाची वैशिष्ट्य म्हणजे एक सारखा येतोय प्लॉट, पूर्ण एक सारखा. ते बघा तुम्ही दिसतोय ना, हे 2 एकर आपला, तर एक सारखा सगळं येतोय. हो, म्हणजे तुमचा कुठलाही प्लॉट बघितला तर पूर्ण एकसारखा आहे, कुठलंच हवेने असा पडलेला दिसत नाहीये. तर तो का पडलेला नाहीये? सर याचं वैशिष्ट्यच असं आहे, याची उंची मध्यम प्रमाणात आहे, त्याच्यामुळे हा पडत नाही आणि कमी पाण्यात येतो. हे आता 106 दिवस झाले याला, 106 दिवसात हार्वेस्टिंग येतो. म्हणजे अर्ली व्हरायटी आहे, लवकर येणारी आहे आणि कमी पाण्यावर येणारी आहे. हो, आणि खर्च सुद्धा कमी आहे का तुम्हाला? खर्च बाकीच्या तुलनेत कमी आहे. मागल्या वर्षी लावला होता त्याच्या तुलनेत हा खर्च कमी आहे. हो दादा, खरोखरच तुमचा गहू खूप चांगला आहे. हो. अजून या गावामध्ये तुम्हाला काय विशेषता वाटली? या गावाचं एक वैशिष्ट्य आहे मॅडम, तुम्हाला दाखवतो. हे सगळे यातले दाणे एकसारखेच निघतात बघा. हो, म्हणजे सगळे जे दाणे आहेत एकदम सारखे आहेत, मोठे दाणे आहेत. मोठे. एकदम तुमच्या हातामध्ये ठीक आहे. तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दाखवू शकता, हे तुम्ही बघा. बघू शकता सगळे की एकसारखे सगळे दाणे दाणे आहेत. एकसारखे बारीक आहेत नाही, आणि खूप मोठे दाणे आहेत. हो, हे वैशिष्ट्य आहे या गावाचं. म्हणजे याच्यामुळे एकसारखा याच्यामुळे उत्पन्न पण वाढते. हो. तर दादा, आपण सर्व शेतकरीच आहोत, आपण हो. सर्वांनी गहू बघितलेला आहे. तर याची जी उंबी आहे ही खूप मोठी वाटली मला. तर हो. याबद्दल काही सांगाल? हो सर, याची वंबी तर खूप मोठी आहे, पण याची फुटव्याची संख्या पण जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ जास्त होते. हा सर, हे आपला गव्हाचा प्लॉट आहे 2 एकर. तर आपण याच्या आधी दुसरा गहू लावित होतो, पण त्यांचं काय आपल्याला उत्पन्न अपेक्षित नाही, ते झालं नाही. ते न्यू सीड्स कंपनीचा यावर्षी नवीनच हे गहू आलेला आहे कंपनी मार्केटमध्ये. अच्छा, म्हणजे याच वर्षी तुम्ही ते पेरलेलं आहे हो, का? याच वर्षी. हो, याच्या आधी पण भरपूर गहू पेरले, पण अच्छा. असं काही कोणचं आलेलं नाही अच्छा, आजपर्यंत. म्हणजे हा जो प्लॉट आहे असं काही हो. वातावरण आलेलं नाही. नाही. हे चांगल्या प्रकारे आलेलं आहे. हो. आणि आपण बघू शकतो की जे हो, एक पूर्ण शेत आहे, एकसारखा प्लॉट एकसारखा. आणि नक्कीच तुम्हाला या वर्षी उत्पन्न होणार आहे. उत्पन्न चांगला होणार आहे आणि आम्ही आनंदी आहे सगळं. हो, आणि आम्ही सुद्धा देवाजवळ हेच प्रार्थना करतो हो. की सर्व शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न झालं पाहिजे. हो. तर खूप चांगलं तुमची व्हेरायटी आहे. हो. नक्कीच आता तुम्हाला तुम्ही पण बघू शकता, सगळं एकदम सारखं झालेलं आहे. हो, पूर्ण प्लॉट आपण इथूनच बघू शकतो आणि हो. आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आपण दाखवू शकतो की हो. पूर्ण प्लॉट एकदम सारखा आहे. एकसारखा. तुमच्यासोबत बोलून खूप चांगलं वाटलं हो. सर. 350 धन्यवाद. किलोमीटर वर आपण जो प्लॉट बघण्यासाठी आलो, हो. निश्चितच तो प्लॉट आम्ही बघितला, आमच्या प्रेक्षकांनी सुद्धा बघितला आणि एक मनाला समाधानी झाली की कुठेतरी आपला शेतकरी सुद्धा समाधानी आहे. हो सर, तर मनापासून धन्यवाद तुमचे पण. तुम्ही एवढे लांबून आमच्यासाठी वेळ काढला. NWS 2222 हा गहूवान भारतीय कृषी अनुसंधान केंद्र नवी दिल्ली मार्फत नोटिफाईड होणारी खाजगी क्षेत्रातील एकमेव संशोधित गहूवान आहे. न्यूझीविडी कंपनीचे हे गहूवान ICAR कडून नोटिफाईड झालेले खाजगी क्षेत्रातील पहिले संशोधित गहूवान आहे.